हाय हॅलो नमस्कार. मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. तर आता दुपार झालेली आहे आणि प्रांजलचं स्कूल आहे ना, सॅटर्डे म्हणून लवकर सुटणार आहे. तर मग आम्ही जाणार आहोत स्कूलमध्ये. आणि आता ना आम्हाला थोडं रियाला पण सुट्टी आहे आणि थोडंसं झाडं वगैरे आणायचे. गॅलरीमध्ये ना सगळे झाडं वाळून गेलेत, फक्त मनी प्लॅन्ट राहिले. तर म्हटलं चला थोडं झाडं घेऊन येऊ, प्रांजलला पण घेऊन येऊ. आता रिया आणि मी चालली आहे बाहेर. रिया आली आहे, बाहेर थांबली आहे. तिला पण बरं नाही आहे, पण तरी पण आम्ही चाललो आहे बाहेर. तर चला, तर मी ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. कुठं ठेवलं तू? काय? हॅलो गाईस. बरं नाही आहे तिला, खूप सर्दी आहे, खोकला. देऊ का तुला थोडं? नको देऊ मला, घरी मी हे लावते ताला. तर चला, तुम्ही ब्लॉग बघत राहा आमचा. आम्ही कुठं कुठं जातो, कसं कसं फिरतो. चांगलंच लाल झालंय. मिरची उडाली इथं. कुठं मिरची आहे? बापरे. चल आता. तर घर जायचं का? हां चल. काय करायचं? आता आम्ही चाललोय पेट्रोल टाकायला आणि माझ्या डोळ्यात मिरची गेली वाटते. रोडनी कशी मिरची जाणार? कोणतरी बनवत असेल रे भाजी. हा ना, एकदम गेलं माझ्या डोळ्यात. माझ्या डोळ्यात असं सलसल होतं, एकदम असं कसं तरी होतं. चला आता आम्ही एकदा गाडीमध्ये पेट्रोल टाकणार आहे, त्याच्यानंतर आम्ही बघू आता कुठं कुठं जातोय. आता कसं आहे, आता आम्ही पेट्रोल टाकून चाललोय झाडं घ्यायला. आम्हाला झाडं लावायची आता. आमच्या गॅलरीमध्ये सगळे झाडं गेले. आम्ही टाइमच बघू नाही आता आम्ही दिलं. कोणते कोणते झाडं घेतो. चला मग थोडे 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 झाडं आहे, तर जेवढे आवडत तेवढे थोडे थोडे घेऊया. जिथं फ्रेश फ्रेश वाटेल तिथं घेऊया. वाटतंय का? चांगलं तर आहे. हे बघ ना किती. हे लोकांचे झाडं इथं जेवढं असतात ना तेवढं लई चांगले दिसतात. हाँ, तो वो एक रील बनाया था औरत ने, वो बोलती थी आओ झाड़ो तुमको ले चलूंगी अपने घर तुमको मारने के लिए. इथं एकदम आम्ही आलोय आता नर्सरीमध्ये. अरे इथं असतात ना हे लोक काहीतरी टाकतात ग, आपल्याला नाही देत ते काही. खत असणार त्यांच्याकडे काहीतरी, म्हणून त्यांची झाडं एवढे फ्रेश असतात. आपण आपल्याकडे तर खत नाही, काय नाही. मग खत पण घ्यायचं त्यांच्याकडं. माझं खत पडलंय घरात. असल्या कुंड्या वापरायला पाहिजे एकदम. एवढं मोठे तो एकच तू विचारायला जातो, बोलणार एवढं महाग. वरचेवाले रे. एकदा ना काय कर, तुळशी बघ, तुळशी. तुलसी उधर आहे. आणि छोटे छोटे पानांचे घ्यायचे. तुळस बघूया पहिले. माझ्या इथलं तर सगळ्या तुळस जळून जात आहे ग. माती खराब झाली. आम्ही काय केलं, एक गोणी माती खाली नेऊन टाकली. उसको साया नहीं लगना चाहिए. घे ना आपल्याला 2 तुळशी. ये वाली चांगली वाली घे, मोठेवाले थोडी जाड काढीची. वो वाली नहीं लेनी चाहिए ना. कोणती वाली? ये वाली लेनी चाहिए. निकाल भाई, कैसे दिया? छोटा भी. हे वाला एक काढ. निकाल वो वाला. हां, और एक निकाल. असंच अजून एक काढ. हां, 2 तुळशी. हाँ. जैसे कंपोस्ट खत, गोबर खत थोड़ा सा. अजून एक और एक दे दो ना. घर में जाके मर जाते हैं लोग बेचारे. इसलिए मैंने उतरते उतरते बोला और एक दे दो भैया. मैं तुम्हें मेरे घर ले चलूँ बांटने के लिए. और एक दे दो ऐसा वाला, अच्छा वाला. तो निकाल दे दो. अजून बघ, जास्वंद घ्यायची का? हो गया. हां, उसको जावा फूल बोलते हैं हम लोग. ते बघ, ते एक आणि ते दोन्ही फुललेले घेऊया. वो कैसे दिया? जावा फूल? जास्वंद 50.
सब 50 का भैया, कभी ये सब कम लगाओगे? लगा दीजिए। दे दो फिर. ओ इधर जास्वंद भी दे दो. जास्वंद पण घेतोय, मोगरा घेतले, तुळस घेतले आणि ते झेड प्लांट वगैरे आहे ना, त्यांना आहे ना हे पाहिजे. ए वाला एक दे दो और एक फूले वाला एक दे दो. तू तेरे हिसाब से निकालना अच्छा वाला. मिट्टी डाल के देता हूँ. खाली वाला जो एवढं मोठं घ्यायचं का? बघ छोटं घ्यायचं. छोटा दे भाई. ये अच्छा है. हे वाला अच्छा है रिया. अच्छा. हे वाला ये ना एक ये ले लो और ये लाल वाला ले लो. वो मत दे दो, उसका मतलब पत्ता है ना ये छोटा वाला दे दो. नहीं तो ऐसा रहेगा तो और एक दे दो. जास्वंद पण घेतोय. ये ना कुंडी नाही आहे. आपण परत येऊ कुंडी घ्यायला. आता एवढं सगळं नाही घेऊन जाऊ शकत ना. एवढं कसं घेऊन जायचं? हमें पास नहीं होती. दीदी को दे. दे दो फटाफट. जी. आता आम्ही झाडं वगैरे घेतले, इथं ठेवलेत. बघू आता गाडीमध्ये कसे कसे जात आहे. घे पटकन पाठीमागे. आता हा दादा आम्हाला सगळे झाडं ठेवून देणार आहे. कसं बसणार आहे आता माहीत नाही, पण आता आम्ही जाणार आहे एवढं सगळं घेऊन. एखादं पडून गेलं मग, एखादा गिर जाएगा तो वापस आ जाएंगे हम लोग. बघा आता आमचं गाडी एकदम लोड झाली आहे. रिया गाडी लोड झाली आहे. बैठिए ना मैं दे दूँ. झाडं नेऊन आम्ही घरी ठेवले आणि त्यानंतर मी गेले प्रांजलच्या स्कूलमध्ये. आम्ही प्रांजलला घेतलं. त्याच्यानंतर इथं प्रांजल आणि प्रांजलच्या आत्याला थोडं तरी बाहेरचं खायचं असतं. मग काय घेतलं, मग ॲपल ज्यूस घेतलं. मग ॲपल ज्यूस वगैरे पिऊन आम्ही घरी जाणार आहे. तर आता चला ॲपल ज्यूस वगैरे पिऊन घेतो. प्रांजलचं स्कूल आहे ना, आता प्रांजल पहिलीला गेली आहे, त्यामुळे आता प्रांजलचं स्कूलचं टायमिंग सगळं चेंज झालेलं आहे. आता संध्याकाळची वाजलेत 6. बघा आता आम्ही एवढे सगळे झाडं घेऊन आले, वरती लिफ्टने आणले. तर आता आम्हाला हे कुंड्यांमध्ये ना लावायचे. अर्धे रियाचे अर्धे माझे, आम्ही दोघे मिळून असे आणलेत. आणि 5 किलो माती पण आणली आहे. आपण गावाकडून किती माती आणली असती का? इथं 50 रुपयाला 5 किलो माती भेटली आम्हाला, हा ना ग? आणि आता हे सगळे झाडं आम्ही लावणार आहे, कारण की माझ्याकडे 2च झाडं आहे फक्त मनी प्लॅन्टचे. मला झाडं लावायला खूप आवडतं, पण आमच्या इथं जरा उन्हाचा प्रॉब्लेम आहे. आणि रियाच्या त्यांच्या घरी उन्हामुळे झाडं जळून जातात आणि आमच्या इथं ऊन लागत नाही म्हणून झाडं राहत नाही. तर चला आता आम्ही हे सगळे झाडं लावतो. किती क्यूट क्यूट झाड आहेत. खूप छान अशी गुलाबाची फुलं आलेत एकदम मस्त. किती छान अशा कळ्या आलेल्या आहेत मोगऱ्याच्या झाडाला. आणि हे जास्वंद याला पण छान छान कळ्या आल्यात. आणि हे मी कढीपत्त्याचं आणले, खूप छान आहे. याच्यामध्ये बरेचसे रोप आहे बरं, 5-6 तरी असतील. आणि त्याच्यानंतर हे एक गुलाब आहे, हे एक जास्वंद आहे. आणि तुळशी आणलेत दोघींनी पण. आणि दोघींनी पण मोगऱ्याची झाडं आणलेत, गुलाब 2 आणि तिचं पण तुळशी गुलाब, असं आम्ही सगळे झाडं आणलेत. आणि बाबू ती कुंडी दाखव. एवढ्या कुंड्या आणल्यात बघा आम्ही. आता हे सगळे लावायचे. चल रिया, तर आपण झाडं लावून घेऊ. अरे 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 छान. आता मी सगळे झाडं लावून घेतलेले आहे मस्त. आता पाणी वगैरे दिलं आहे त्यांना, तुम्हाला दाखवते नंतर. बघा इथं तुळशी लावली आहे, यात गुलाब लावले, इथं कढीपत्ता, मोगरा, जास्वंद असे सगळे झाडं लावलेत. आणि इथं मनी प्लांट आहे पहिलावाला, तो खूप मोठा झाला आहे आता. आणि तिथं एक मनी प्लांट आहे. छान अशी झाडं लावलीत. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू उद्याच्या छान नवीन ब्लॉगमध्ये. बाय.